शिवसेनेमध्ये कसलाही सेल नाही. शिवसैनिक म्हणजे शिवसैनिक. त्याला जात, धर्म, काय चेहरा काय नाही. साहेबांनी जे शिवसेना, शिवसैनिक हे जे तयार केलेलं आहे, हा सगळा जातीभेदाच्या पलीकडचा आहे. मूलभूत सुविधा सुद्धा सुटलेल्या नाहीयेत. म्हणजे पिण्याचं पाणी, त्याच्यानंतर गटार आणि रस्ता हे 3 मूलभूत सुविधा सुद्धा जर त्या प्रश्न सुटले नसतील, काही ठिकाणी मुबलक पाणी रस्त्याने वाहताना दिसतंय. पण काही ठिकाणी तेच पाणी पिण्यासाठी सुद्धा मिळत नाही. म्हाडानी बिल्डिंग तयार केल्या, परंतु तिथून पुढचा देखभालीचा जो खर्च आहे किंवा देखभाल कुणी करायची, महानगरपालिकेने करायची का म्हाडानी करायची? कचऱ्याची समस्या फार मोठी भयंकर दिसली, तर रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे आणि ड्रेनेजचा एक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. ना गेले काही दिवस आपण या प्रभाग क्रमांक 17 प्रचारामध्ये खूप मोठी आघाडी घेतली, घराघरात जाण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. प्रभाग जरी मोठा असला तरी तुमची तयारी आधीपासूनच होती. काय नेमका अनुभव प्रचार करताना तुम्हाला आलाय? काय लोकांनी तुमच्या पुढे मांडलंय? खरं तर ह्या प्रभाग क्रमांक 17 सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. म्हणजे आपण जर रामटेकडी, वैदवाडी, शंकरमठ, म्हाडा या भागात प्रचाराच्या दरम्यान जर गेलो, तर तिथल्या प्रश्न, तिथल्या समस्या ह्या वेगळ्या आहेत. आणि ज्यावेळेला आपण मगरपट्टा क्रॉस करून ज्यावेळेला मगरपट्टा, भोसले गार्डन, माळवाडी, 15 नंबर आकाशवाणीचा जो भाग आहे, तिथल्या समस्या वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी मुबलक पाणी रस्त्याने वाहताना दिसतंय, पण काही ठिकाणी तेच पाणी पिण्यासाठी सुद्धा मिळत नाही. अशा दोन्ही बाजू भिन्न आहेत. त्याच्यामुळे तिथले प्रश्न वेगळे आहेत, तिकडचे प्रश्न वेगळे आहेत. असा स्लम मोठ्या प्रमाणात असणारा भाग आणि उच्चभू सोसायटी, बंगलोज असणारा भाग, असा हा प्रभाग आहे. त्या ठिकाणच्या समस्याही वेगळ्या आहेत. पण प्रामुख्याने रामटेकडी, वैदवाडी, शंकरमठ या भागामध्ये जर बघितलं, तर रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे आणि ड्रेनेजचा एक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. SRAच्या स्कीम झालेल्या आहेत. जुना म्हाडा जो आहे, तो त्या काळी सुरुवातीला चालू झालेला. पण कचऱ्याची समस्या फार मोठी भयंकर दिसली, की जेणेकरून गॅलरीतून सुद्धा कचरा लटकताना दिसला. एवढी भयानक परिस्थिती आणि तो कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेची कुठली यंत्रणा दिसत नाहीये. म्हाडानी बिल्डिंग तयार केल्या, त्या हस्तांतरित केल्या. लोक तिथं राहायला आली. परंतु तिथून पुढचा देखभालीचा जो खर्च आहे किंवा देखभाल कुणी करायची, महानगरपालिकेने करायची का म्हाडानी करायची? या दोघांच्या एक विचार नसल्यामुळं किंवा संगनमत नसल्यामुळं ती त्या भागाची कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसली. ड्रेनेजचाही प्रश्न तसाच आहे. ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन सगळं पाणी रस्त्यावरती येते. नागरिकांच्या जीविताला खूप मोठा त्याच्यामुळं जे रोगराई आहे ती पसरण्यासाठी त्या सगळ्या ड्रेनेजचा वास किंवा कचऱ्यावरती बसणारं जे माशा असतील किंवा मच्छर त्याच्यापासून होणारे असतील, तर तो नागरिकांच्या जीविताला एक धोका आरोग्यासाठी मोठा निर्माण होतो त्या कचऱ्याच्या समस्या. या भागात आल्यानंतर वाहतुकीची कोंडी खूप मोठी आढळून येते, की जेणेकरून प्रवास करत असताना शाळा सुटल्यानंतर ह्या भागामध्ये साने गुरुजी रयत शिक्षण संस्था, तसंच साधना विद्यालय, साधना मुलींचं विद्यालय, हॉस्पिटल, SM जोशी कॉलेज, साने गुरुजी हॉस्पिटल, ही संख्या खूप मोठी आहे. आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 25,000 विद्यार्थ्यांची रोज तिथून जाणं येणं त्या भागातून आहे. अमरधाम सारखी स्मशानभूमी जी आहे ती खूप मोठी स्मशानभूमी, म्हणजे हडपसरची जर आपण उपनगर पाहिलं तर उपनगरामध्ये ही सगळ्यात मोठी स्मशानभूमी आहे. ती एकाच रस्त्यावरती आहे. त्याच्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठी आहे. दुसरा, सोसायट्यांमध्ये प्रश्न असा आहे की 1-1, 1.5-1.5, 2-2 कोटी रुपयाचे फ्लॅट लोकांनी घेतले. पण तिथं आजही पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागते. टँकर मागवावे लागतात. ROचे प्लांट तयार करावे लागतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ह्या प्रभागात दिसून आलेल्या आहेत. तुमच्या प्रभागाचा इतिहास पाहता साम, दाम, दंडभेद सगळ्या गोष्टी वापरून निवडणुका जिंकल्या जातात. हा पॅटर्न या निवडणुकीत बदलणार का? नाही, नक्कीच. आता काय आहे की माझ्याबरोबर जे आता माझे जे सहकारी उमेदवार आहेत, ते त्या भागात अतिशय सक्षम आहेत. म्हणजे या लोकांनी आतापर्यंतचा जर आपण सगळा प्रवास बघितला, तर अतिशय तळागाळामध्ये जाऊन काम करणारी लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. आणि ज्यावेळेला लोक निवडणूक हातात घेतात, त्यावेळेला कुठलाही साम किंवा दाम किंवा दंड हा काम करत नाही. हे प्रामुख्याने जाणवतं. म्हणजे किती सुद्धा पैशाचा मुबलक मारा करायचा प्रयत्न केला, जर घ्यायलाच माणसं नसतील तर मारा करणार. आणि लोक ज्या वेळेला रस्त्यावरती उतरतात ना, दंडेलशाही किती मोठा दादा जरी असला, म्हणजे आपल्या मराठीमध्ये एक शुद्ध म्हण आहे, गाव करल ते राव नाही करू शकत. अशी परिस्थिती आता सध्या तयार झालेली दिसते. शिवसेनेबद्दल सातत्याने टीका होते, हिंदुत्व सोडलं, परंतु सर्व धर्मीय सालोखा राखण्याचं काम तुमच्या मतदारसंघात झालं. झालंय ना.
तुम्ही आमच्या प्रभागामध्ये इव्हन आमचा प्रभाग सोडा, तुम्ही हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आहेत किंवा जे इतर पक्षाचे उमेदवार आहेत, तुम्ही माझ्या स्वतःच्या प्रभागातले जर आमचे चारही उमेदवार जर बघितले, तर आम्ही जातीय सलोखा हा न ढासळून देता चारही लोक जर बघितले, त्याच्यामध्ये आमचे प्रेम कसबे हे मातंग समाजाचे आहेत, अंजुमताई ह्या मुस्लिम समाजाच्या आहेत, गोखणेताई मराठा, मी मराठा. म्हणजे आणि एक शिवसेना हा पक्ष असा आहे, साहेबांनी जे शिवसेना शिवसैनिक हे जे तयार केलेलं आहे, हा सगळा जातीभेदाच्या पलीकडचा आहे. त्याच्यामुळे इथं जातीभेद कुठल्याही कॅटेगरीचा सेल, म्हणजे जर तुम्ही भाजपमध्ये जर बघितलं तर ओबीसी सेल, त्यांच्यामध्ये बघितलं तर तो प्रत्येक कास्टचा सेल आहे. शिवसेनेमध्ये कसलाही सेल नाही. शिवसैनिक म्हणजे शिवसैनिक, त्याला जात धर्म काय चेहरा काही नाही. त्यामुळं आम्ही आमचे सगळे उमेदवार त्या मतदारसंघामध्ये देताना कुठल्याही समाजाला बघून उमेदवारी दिलेली नाही. सर्व समाजाचे सर्व धर्मीय हे शिवसैनिक आहेत आणि त्यांनाच आम्ही उमेदवारी देऊन पुढे प्राधान्य घेऊ. प्रचार अंतिम टप्प्यात आहे. प्रभाग क्रमांक 17च्या मतदारांना काय आवाहन कराल की ते बदल घडवायचा आहे, विकास करायचा आहे की पुन्हा त्यांना संधी द्यायची? नाही, आता मतदारांनी तर प्रचाराच्या दरम्यान अनेक आमच्या समोर गाऱ्हाणी मांडलेली आहेत की गेले 15 वर्ष झाले काही भागांमध्ये मूलभूत सुविधा सुद्धा सुटलेल्या नाही आहेत. म्हणजे पिण्याचं पाणी, त्याच्यानंतर गटार आणि रस्ता, हे 3 मूलभूत सुविधा सुद्धा जर त्या प्रश्न सुटले नसतील तर मग 15 वर्षानंतर परिवर्तन हे अटळ असतं. म्हणजे आपण अपील करण्यापेक्षा लोकांनी ठरवलेलं आहे काम करणाऱ्या माणसांना संधी द्यायची. त्याच्यामुळे ती निवडणूक सगळी जनतेने हातात घेतलेली आहे. मी आव्हान करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी पदयात्रेच्या निमित्तानं, भेटीच्या निमित्तानं, सोसायट्यांमधल्या तिथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या बैठका झाल्या, प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे. नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देणे आणि काम करणाऱ्याला संधी देणे. म्हणजे नवीन तरुण फक्त आज आलाय म्हणून त्याला संधी नाही, तर तो काम करणारा असेल तरच त्याला संधी. त्याच्यामुळं कामाच्या सातत्यातून लोकांचा पाठिंबा चांगला आहे. नागरिक भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद देता येते आणि दोन्ही भागात देता येते. म्हणजे असं नाही की आम्हाला स्लममध्येच खूप लोकांनी उचलून धरलं आणि उच्चभू सोसायट्यांमध्ये नाकारलं, असं अजिबात नाही. घरामध्ये ओवाळण्याचा प्रकार जो आहे तो म्हणजे अमर कॉटेज सारख्या मोठ्या सोसायटीमध्ये सुद्धा आज फिरत असताना आपुलकीने स्वागत झालं. आपुलकीने स्वागत झाले. त्याच्यामुळं नागरिक आमच्या बरोबर 100% राहणार. मतदार हा कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही, ही खात्री आम्हाला 100% आहे. कारण ती खात्री त्यांनी आम्हाला दिलेली आहे. मत मागत असताना मागणं आपलं काम आहे. आपल्या पदरामध्ये मतांचं दान टाकणं हे त्यांचा निर्णय असतो, पण ते आम्ही मागण्याच्या अगोदरच द्यायला तयार आहे. त्याच्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मला स्वतःला खात्री आहे माझ्याबरोबरचे सर्व सहकारी हे या निवडणुकीमध्ये विजयी होतील. धन्यवाद.